काय मग तुम्ही बनवले आहे का कधी हॉटेलसारखे चमचमीत हे चिकन लॉलीपॉप घरच्या घरी? चला तर मग आज बनवूया लॉलीपॉप. तर मी इथे हे चिकन लॉलीपॉप आधीच कट करून आणले होते. स्वच्छ धुवून घेतले. नंतर याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि साधं लाल तिखट घातलं आहे. सोबतच धने पावडर, हळद पावडर, गरम मसाला घातला आहे आणि 2 चमचे दही घातलं आहे. 1 मोठा लिंबाचा रस घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर मी जास्त घातली आहे, कारण यानीच आपल्या चिकन लॉलीपॉपला कलर छान येईल. दुसरा वेगळा कुठलाही कलर घालायची गरज नाही आहे. आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हाताने चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. चिकनला चांगला हाताने हा मसाला आहे ना सगळ्या बाजूने चांगला लावून घ्यायचा आणि हे मॅरिनेट करायला आपण ठेवून घेऊ. तर तुम्ही इथे 3 ते 4 तास ठेवलं होतं. तुम्ही इथे रात्रभर ठेवलं ना तरी चालेल. म्हणजे जेवढं जास्त हे मॅरिनेट होईल तेवढीच हे चिकनची चव छान लागेल. मसाला चांगला आतपर्यंत जाईल. तर बघा आता आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता हे एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे मी ते कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. तर सर्वात आधी 2 चमचे घातलं आहे. नंतर आपल्याला लागेल तसं ॲड करायचं आहे. तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर मी इथे हाताने चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी परत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं होतं. आता बघा मस्त अशी कोटिंग आलेली आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊ. तेल चांगलं गरम झालं पाहिजे. आता याच्यामध्ये एक-एक करून हे चिकनचे पीसेस घालायचे आणि मस्त असा रंग येईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. तर बघा रंग बघा किती मस्त आलेला आहे. तर कुठलाही मी इथे एक्स्ट्रा रेड फूड कलर वगैरे घातलेला नाही आहे. फक्त काश्मीरी लाल मिरची पावडरनीच मस्त असा कलर आलेला आहे. तर आता याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. आता बघा हे मस्त असे फ्राय झाले. कलर बघा किती छान आला आहे. तर हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपण हे असेच खाऊ शकतो, पण मी इथे एक सॉस बनवणार आहे. तर बघा हे आपले तयार झालेले आहे. आता आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे. हे चांगलं असं परतून घ्यायचं. खूप जास्त डार्क करायचं नाही आहे. हलकं असं परतून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता हे खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे. थोडंसं असं सॉफ्ट होईपर्यंत मी इथे परतून घेतलं. आता आपल्याला याच्यामध्ये काही सॉसेस घालायचे. तर इथे सोया सॉस घातलेला आहे. यासोबतच थोडंसं विनेगर घालायचं आहे. रेड चिली सॉस घालूया. 1 ते 1.5 चमचा इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे. यासोबतच टेस्ट बॅलन्स करायसाठी केचप घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले आहे ना चांगले मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं नाही आहे, कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं. आता अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलं आहे आणि एकदा हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा मिक्स करून घालू शकता. आता हे आपण जे फ्राय केले होते चिकन लॉलीपॉप ते याच्यामध्ये घालायचे आणि मस्त असे कोट करून घ्यायचे. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना, तर ते सुद्धा घालू शकता. मस्त असे चमचमीत आपले चिकन लॉलीपॉप तयार झाले.